आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर आहेत. पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद किंवा राजकीय वजन असलेली इंदापूरची नगर परिषदेची निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. वेगळं चित्र इंदापूरमध्ये पाहायला मिळतं की तुमचा पक्ष असेल किंवा दोन शिवसेना असतील, रासप असेल किंवा भाजप असेल, हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरुद्ध सामना होतोय. काय होईल असं वाटतं? नाही, पहिल्यांदा तर मी आज 2 तारीख आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिकेचं मतदान सुरू झालेलं आहे. सर्व मतदारांनी निर्भयपणानं आणि मुक्त वातावरणामध्ये आपला मताचा हक्क बजवावा, कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आज मतदान आपण जर केलं तर खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट होईल. इंदापूरच्या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही आघाडी केली. ती कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी नाही किंवा कोणाचा तरी पराभव करण्यासाठी नाही, पण ज्या पद्धतीनं विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये जे राजकारण चाललेलं आहे आणि जी हुकुमशाही, दडपशाही, काही झाले की आम्ही निधी देणार नाही, काही झाले की तिजोरीच्या चाव्या आमच्याच हातात आहेत, म्हणजे एका प्रकारचं हे म्हणजे दहशतच आहे. आणि मग अशी जर दहशत वाढत गेली तर सामान्य कार्यकर्त्याला, कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू द्या, शेवटी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्थानिक तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी आहेत, ते काय आमच्यासाठी नाही आहेत. आम्ही लोकसभा विधानसभा बघू काय असेल ते. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एका मुद्द्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि मला आनंद आहे आणि मला आश्चर्य पण वाटतं की कुठलाही प्रयत्न न करता सगळी पक्षाच्या विचाराची माणसं आपली राजकीय पक्षाची जोडे बाजूला ठेवून या कृष्णा भीमा विकास आघाडीसाठी एकत्र आले आणि मी खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही जी मोठ बांधल्या गेली ही दडपशाहीच्या विरोधामध्ये, एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये, सातत्यानं तू काम केलं तर आम्ही तुला निधी देऊ, हा जो काही रोज 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 ह्या गोष्टी ज्या ऐकल्या जातात आणि सारखी कोट्यवधी रुपयाचीच भाषा, काही झाले की 500 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी, म्हणजे कुठेतरी ही भांडवलशाही ही राजकारणामध्ये जी दिसायला लागली आता, विशेषतः म्हणजे आमच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती समानतेची घटना आहे. सगळ्याला मताचा अधिकार आहे, आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आता आम्ही पण प्रशासनामध्ये 20 वर्ष मंत्री होतो, आम्ही 6 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं, आम्ही जो मी तर 17-18 खाती सरकारमध्ये चालवली, पण कधी आमच्या तोंडून असं आलं नाही की तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत, की निधी नाही दिलं तर आम्ही निधी देणार नाही आणि मग आमचा विकास बघा, तुमचा कसा भकास झालेला आहे. आता हे जे काही हे आहेत हे इनडायरेक्टली ही प्रलोभन आहेत आणि ही दहशत आहे आणि मग ही दहशत मोडून काढावी आणि ही प्रवृत्तीला कुठंतरी करावं, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. आणि मला विश्वास आहे हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे हा इंदापूरचा. म्हणजे इंदापूर तालुक्यातली सुद्धा राजकीय पक्षाची कार्यकर्त्याची वैचारिक पातळी इतकी प्रगल्भ आहे की 2 पावलं नाही, आपण 10 पावलं मागं सुरू, पण ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. म्हणून एकीकडं भरत शहा जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, दत्ता भरणे इथले विद्यमान आमदार आहेत किंवा मंत्री आहेत, अजितदादांनी इथं सभा घेतली, दादांनी तुमच्या उमेदवारावरती टीका केली की 2.5 वर्ष चालत होतं, मग 5 वर्ष का नाही चालत, किंवा दत्ता भरणे यांच्या कार्यपद्धतीवरती इथले स्थानिक नेते नाराज आहेत. आता हे निकालातून स्पष्टच होईल ना. दुसरं कारण असं आहे की प्रदीप गारटकर सारखा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, तो 35 वर्ष त्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं, मी त्याच्या विरुद्ध काम केलं, त्यांनी माझ्या विरुद्ध 3 निवडणुका लढवल्या, नगरपालिका 5 टर्म आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो, पण ती आमची वैचारिक लढाई होती. ती अशी कधी भांडवलशाहीची किंवा निधीच्या माध्यमातून किंवा पैशाच्या जोरावर वगैरे असलं काही नव्हतं. आणि आता गारटकरांना उमेदवारी का नाकारली, गारटकर स्वतः इच्छुक नव्हतेच नगराध्यक्षपदासाठी, त्यामुळे आता ते म्हणतात 2.5 वर्षाकरता दिलं होतं असं काहीतरी ते म्हणाले. आता त्याचं उत्तर तेच देऊ शकतात आणि ते स्वतः इच्छुक नव्हते, ते म्हणत होते की चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. आता जो माणूस जो 20 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करतोय, ज्यांनी संघटना बांधली, शहरामध्ये आज त्याचं हे होम ग्राउंड आहे, आणि त्यालाच तुम्ही सांगायचं की नाही तू थांब, आता मला आता दुसऱ्याला पक्षात घ्यायचं आणि त्याला मला उमेदवारी द्यायची, हा मग आता त्यांचं योगदान काय होतं या पक्षासाठी, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, तो काय आमचा प्रश्न नाही. आणि मग आम्ही हा विचार केला की असे हजारो गारटकर आहेत महाराष्ट्रामध्ये
की ज्यांच्यावर अन्याय होतो. कुठल्या का विरोधी पक्ष बघा, शेवटी लोकशाहीमध्ये कुणी तांबडपट घेऊन आलेलं नाही. इथले जरी आज जरी मंत्री असतील किंवा कोण असतील, ह्या इंदापूर तालुक्याने मंत्रिपद काय आज बघितलेलं नाही. कैलासवासी मोठे भाऊ हे 16-17 वर्षे मंत्री होते, मी 19 वर्षे मंत्री होतो. आत्ता जे विद्यमान आमदार आहेत ते मंत्री आहेत. तर ह्या तालुक्याला मंत्रिपद काही नवीन नाही आहे आणि महाराष्ट्रालाही मंत्रिपद काही नवीन नाहीत. आणि काय हे काय कोणाचं म्हणजे कायमस्वरूपी मालमत्ता नाही आहे. मला असं वाटतं की शेवटी लोकशाही आपण मानणारी कार्यकर्ते आहोत. सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करतो, सोशल लाईफमध्ये आपण काम करतो. अशा वेळेस प्रत्येक वेळेस धमकायचं. आता तुम्ही जर 850 कोटी इंदापूर शहराला दिले म्हणून सांगता, मग उपमुख्यमंत्र्यांनी द्यायची गरज काय? कॅबिनेट मंत्री असताना एक 25,000 मताच्या शहरासाठी, आता एवढ्या तर आमच्या तालुक्यात 2-3 ग्रामपंचायती आहेत मोठ्या, 15-15, 20-20 हजाराच्या ग्रामपंचायत आमच्याकडे आहेत. आता आमची बावडेची ग्रामपंचायत, निमगावची ग्रामपंचायत, संसरची ग्रामपंचायत, हे 16, 17, 18 हजाराचं मतदान आहे तिथं. पण एवढ्या कमी मताच्या नगरपालिकेला सुद्धा तुम्ही जर काम केलं असेल, मग तुमचं सगळं घरदार फिरतंय. आज एवढे मोठे नेते येतात प्रचाराला, ह्याचा अर्थ कुठंतरी वेगळा सूर हा मतदारांचा आहे, हे मान्यच करावं लागेल. उद्याचा गुलाल तुमच्या अंगावरती पडेल. इंदापूर शहरातली तालुक्यातला मतदार हा स्वाभिमानी आहे, विचारी आहे. तो सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि तो अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी जनता आहे. कारण मी पण 40 वर्षे या तालुक्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय. निश्चित कृष्णा भीमा विकास आघाडी, आता आमची चेष्टा केली जाते ही भाकास आघाडी आहे, हे सगळे नेते स्वार्थासाठी. ह्यात आमचा काय स्वार्थ आहे? ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी जो आम्हाला समर्थन दिलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, ह्यात कोणाचा स्वार्थ आहे? आम्ही उमेदवार आहे का आम्ही म्हणलं ह्याला उमेदवारी द्या? नाही. आम्ही या तालुक्यामध्ये, शहरामध्ये आणि ह्या जिल्ह्यामध्ये लोकशाही जिवंत राहावी आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आवाज त्याचा ऐकला गेला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा आहे आमची. त्यामुळं लोक निश्चितपणानं आमच्या आघाडीला साथ देतील. मात्र एकीकडे मग तुमच्यावरती अशी टीका केली जाते की एका मंत्र्याच्या विरोधामध्ये एवढे नेते एकत्र येतात, हे सगळे नेते एकत्र आले तरी जनता आमच्यासोबत आहे. असं आहे, मंत्रिपद आमदारकी ही लोकांची आहे, ही व्यक्तीची नाही आहे, ही लोकांची आहे. लोक देतात. आता ते दिल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं मंत्री असतील किंवा कुठल्या पक्षाचे नेते असतील, त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या ह्या पदाचा पण मान ठेवला पाहिजे ना. शेवटी हे संविधानिक पद आहे, व्यक्ती कोण आहे हा विषय महत्त्वाचा नाही. पण आज आम्हाला वाईट वाटतं की जो दर्जा ठेवायला पाहिजे तो दर्जा ठेवला जात नाही. काय भाषणाची पद्धत, काय टीका. आता इथं परवा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आले इथं आणि 40 मिनटं भाषण केलं, त्यातलं 26 मिनटं भाषण माझ्यावरच. आता मी काय उमेदवार आहे का, मी काय निवडणुकीला उभा राहिलो आहे? तसा अर्थात ती इंदापूर शहराचा ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझ्यावर टीका करायची काहीच कारण नाही. बरं, मी 19 वर्ष काय केलं हे तुम्ही आमच्या मांडीला म्हणून बसला होता ना सरकारमध्ये, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही मी काय काम केलं ते. आणि आता तर 11 वर्ष सत्ता तुमचीच आहे इथं, आमची नाही आहे, आम्ही विरोधात आहोत. पण खरं म्हणजे तुम्ही काय केलं हे लोकांना सांगितलं पाहिजे, ते राहिलं बाजूला. आणि मी मागच्या 19 वर्षात काय केलं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मी 11 तुम्हाला विरोधक मानतात. 11 वर्ष मी ह्या सत्तेच्या प्रभावामध्ये नसलो तरी सुद्धा आमची शक्ती इतकी आहे की त्यांना त्याचं दखलच घ्यावी लागते असं मला म्हणावं लागेल. विरोधक मानतात. विरोधक म्हणजे काय, त्यांचं आमचं तर काही भांडण आहे का? आमची वैचारिक लढाई आहे, आमची तत्वाची लढाई आहे. आणि तुम्ही वारंवार ह्या तालुक्यावरती अन्याय करता आणि आमचं दुखणं तिथंच आहे. आमचं शेतीचं पाणी तुम्ही खाली येऊ देत नाही, भाटघरचं पाणी तुम्ही खाली येऊ देत नाही, खडकवासलाच आमचा पाण्याचा कोटा आहे. ठीक आहे, ते बोलण्याचे आजचे विषय नाही आहेत, पण हे तुम्ही इंदापूर तालुक्यावर अन्याय का करता? आमच्या MIDC मध्ये सुद्धा उद्योगून द्यायचे नाहीत. इथं एखादा प्रकल्प काढायचा म्हणलं तर तो दुसरीकडे न्यायचा. मग हे आम्हाला मान्य नाही. शेवटी ह्या तालुक्यामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे, ह्या तालुक्यामध्ये सुद्धा सुशिक्षित वर्ग आहे, ह्या तालुक्यामध्ये सुद्धा महिला वर्ग मोठा आहे. पण ह्यांना अशी साथ दिली जात नाही आणि हे होऊ देत नाहीत, म्हणून आमचा विरोध आहे. एकीकडे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला. विशेषतः कोकणामध्ये आपण पाहिले की निलेश राणेंनी स्वतःच्याच भावातला म्हणजे भाजपच्या पक्षावरती आरोप केले की पैशाच्या बॅगा ज्या आहेत ते कार्यकर्त्यांच्या घरी सापडत आहेत. तुम्हाला वाटतं या निवडणुकीमध्ये तुमच्या इथे सुद्धा पैशाचा वापर करण्यात आला?
आता हे बघा असं आहे, लोकशाहीमध्ये कोण काय वापरतं काय करतं ह्याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की मतदार हा महाराष्ट्रामधला खूप विचारी आहे. तो अशा कुठल्याही प्रबोधनाच्या मागं पाळणारा नाही आहे. तो विचार करतो सगळा आणि तो अतिशय शांतपणानं संयमानं विचार करतो की ही सत्ता आपण कुणाला द्यायची. त्यामुळं तो मतदार राजा आहे आणि तो ठरवतो. आणि महाराष्ट्रातलं राजकारण फार वेगळं आहे, महाराष्ट्राचं समाजकारण वेगळं आहे, महाराष्ट्रातलं सामाजिक इक्वेशन वेगळं आहे. तर मला असं वाटतं की त्याचा काय फार कुठं परिणाम होईल असं काय वाटत नाही. हे फक्त चर्चेचे विषय असतात, लोक ठरवतात काय करायचं ते. म्हणजे उद्याचा विजय तुमचा निश्चित. नक्की आता ह्या इंदापूर तालुक्यातल्या 25,000 मतदारांनी ठरवलेलं आहे आणि मला माहिती आहे की त्यांना जे योग्य वाटतं ते म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडी आणि आमची एसटी बस ही बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय, सामान्य माणसांचं ते प्रतीक आहे. त्याला लोक प्रिफर करतील असा मला विश्वास आहे आणि निश्चित आमची आघाडी विजय होणार. आपण पाहतोय की उद्या कृष्ण भीमाची आघाडी जी आहे ती विजयी होईल आणि जनतेनं ठरवलेलं आहे, त्यामुळे परिवर्तन होईल अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटलांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.